आता या ठिकाणी 20 रुपये पण काही कमी नाहीये. 5 रुपये आणि एम्स वर्ल्ड चे प्रोप्रायटर इम्रान गोलंदाज या ठिकाणी प्रक्षेपण करत आहेत. इम्रान गोलंदाज एम्स वर्ल्ड सर. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी सागर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम सामना एकीकडे गडिन संघर्ष केशी तर दुसरीकडे खेमराज हारण्या बलाढ्य संघ असेल. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय पहिली चढाई सजवण्यासाठी सज्जवतो आविष्कार साळवी. केशीचा चमचमता सितारा डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तदनंतर मध्यरेषेच्या आसपास काही सजवताना पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला जातो. आविष्कार साळवी याच्या माध्यमातून माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संभवता मिस्टर सुजित आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर 11 हरणे संघाचा चमचमता सितारा अनेक सन्मानाच्या अभिमानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये ज्याचा शानदार खेळ सर्वांसाठी लक्षवेधी ठरला तोच सुजित चढाई ट्रॅकवरती मधल्या फळीमध्ये तो टच करण्याचा प्रयत्न, दावे प्रतिदावे, परंतु ह्या वेळेला मात्र चढाईपटू अपयशी ठरतोय. या ठिकाणी प्रथम बोनस, प्रथम पकड आणि प्रथम चढाई प्रत्येकी 50 रुपये आरके ग्रुप यांच्याकडून, तसेच क्षीरसागर सर यांच्यासाठी समालोचनासाठी 50 रुपयाचे पारितोषिक आरके ग्रुप यांच्याकडून आलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आविष्कारच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई जर्सी नंबर 16 बॅकलाईनच्या पाठीमागे, तर त्याच वेळेला सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारदार खेळ सादर करणारा आर्यन इथे बॅकफुट वरती जातोय. समोरना डिफेंडर्स आला, बबलूने ब्लॉक केलं, सपोर्ट मिळाला आणि त्याचबरोबर सिंगल गुणाची कमाई गडिन संघर्ष केशीच्या खात्यामध्ये. सिद्धेशने आज नक्कीच लक्षवेधी असे कामगिरी पार पाडले, तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. आविष्कार साळवीसाठी देखील इथे कॅश प्राइज येते. संजयजी भाटकर यांच्याकडून आविष्कार साळवीसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले. वेल प्ले आविष्कार. दरम्यान त्याच वेळेला मात्र विशाल सपकाळ, एका विशाल खेळीची आवश्यकता असेल ते विशाल यांच्याकडून देखील बुरुंडीच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये परवा चॅम्पियन ठरलात आणि केसीच्या याही स्पर्धेमध्ये संजय भाटकर यांच्याकडून नुकतंच आविष्कारच्या शानदार खेळासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त झालाय. परंतु त्याच वेळेला आविष्कार पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती असेल. मेगा फिनालेची लढत, ग्रँड फिनालेचा सामना याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस तो गोड व्हावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा दिवस अर्थातच या ठिकाणी सफल आणि सुफल होतोय. आविष्कार वेगवान अशी चढाव घडामोडी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कॅश प्राइज तिकडे वेगवान अशी घडामोड आविष्कार साळवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मेगा फिनालेची लढत आहे, तर त्याच वेळेला मात्र विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 7 खेळाडूंचा डिफेन्स असेल. राईट कॉर्नरला आपण पाहतोय रोहन उके, लेफ्ट कॉर्नरला सिद्धेश, ज्या सिद्धेशने आतापर्यंत मागच्या 2 मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी पार पाडली, परंतु ह्या वेळेला थोडीशी द्विधा मनस्थिती सिद्धेशची. फायदा उठवला चढाईपट्टूने. ऍडव्हान्स टॅकलचा जो मनसुबा होता तो हाणून पडला, सरळ आपल्या कोर्टमध्ये माघारी परतला. एका गुणाची कमाई खेमराज हरणे टीमच्या खात्यामध्ये. पहिला आपसा खेळ, दोन्ही बलाढ्य तुल्यबळ संघ, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ, परंतु त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर एकीकडे आर्यन असेल तर दुसरीकडे सिद्धेश. दरम्यान आविष्कार साळवी याच्यासाठी तेजस साळवी यांच्याकडून बोनस गुण प्राप्त केला तर 50 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच आविष्कार साळवी याच्या चढाईसाठी संजय भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. लालच बुरी बला होती है, शायद पॉइंट मिला था, संतुष्ट नहीं हुए, अंत में जाकर वो सीधा बैकलाइन के बाहर जाते हुए. संघर्ष में इंसान अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये दुनिया आती है उन्होंने इतिहास लिखा है. यहाँ पर आविष्कार साळवी मोमेंटम का इस्तेमाल करना चाहते थे,
जर्सी नंबर 16 इस समय बैकलाइन के बाहर जाते हुए कमाल का खेल इस समय मिस्टर आविष्कार साळवी के द्वारा आज घरेलू मैदान पर जिस खेल का वो परिचय दिखा रहे, यकीनन तमाम दर्शक इस समय खुश हो सकते हैं। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो रेड करते हुए जर्सी नंबर 17 हम सुजीत को देख रहे हैं। सुजीत के रूप में शायद क्या गजानन संघर्ष के लिए कोई खतरा मंडराएगा, लेकिन इस समय बबलू की तारीफ करनी चाहिए। सामने से आकर पूरी तरह से रोका था, टच से मस होने का कतई मौका नहीं था। हमने पिछली बार भी कहा था एक बार चीन की दीवार को भेदना आसान है, लेकिन जो बबलू नामक जो दीवार सामने खड़ी थी उसको भेदना आसान नहीं था। क्या यहाँ पर होगी 2+2=4 यानी कि खेमरा झरने की टीम पहले हाफ के कुछ ही मिनट के अंदर ऑल आउट होती हुई। ऑल आउट का मतलब होता है ऑल इन, पूरा का पूरा खेमा, नई सोच नई उम्मीद और जुनून के साथ अब मैदान में वापस आते हुए इस समय रोका है। आर्यन को रोका, कोई भी मौका नहीं था। इस बार रोहन ने आकर रास्ता रोका था। आर्यन को जाना पड़ेगा सीधा बैकलाइन के बाहर। जिस आर्यन ने परसों गुरुंडी की ऐतिहासिक प्रतियोगिता में पूरी तरह से हल्ला बोल मचाया था, वही आर्यन इस समय पूरी तरह से खामोश है। आर्यन के पास इस समय कोई भी जवाब नहीं है डिफेंस को भेजने का, लेकिन इस समय आविष्कार साळवी दोबारा तैयार होते हुए फिलहाल यहाँ पर देते हुए मनुष्य को बादाम खाने से नहीं, वो संघर्ष करने से, वो मेहनत करने से बुद्धि आती है। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो काफी बेहतरीन प्रदर्शन अब तक के खेल में वो गजानन संघर्ष केसी के द्वारा हमने जरूर देखा। फिलहाल वहाँ पर विशाल की तारीफ भी करनी चाहिए। अब तक उनका जो परफॉर्मेंस हमने देखा है लेकिन काबिल तारीफ रहा है। आविष्कार साळवीसाठी आरके ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। तसेच तेजस पवार यांच्याकडून आविष्कार साळवीने बोनस गुण प्राप्त केला तर 50 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। तसेच निशांत आंबेकर यांनी उत्कृष्ट पकड केल्याबद्दल आरके ग्रुप यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। आणि त्याचबरोबर आरके ग्रुपने या पर्वामध्ये देखील गजानन संघर्ष केसी संघासाठी तसेच मुश्ताक दरवेश ग्रामपंचायत सदस्य केसी यांच्याकडून निशांत आंबेकर यांच्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। दरम्यान या ठिकाणी आपण जर गेल्या पर्वाचा जर विचार केला तर अर्थातच गेल्या पर्वामध्ये देखील आरके ग्रुपने गजानन संघर्ष केसी संघाला खूप मोटिवेट केलं, सातत्याने बक्षिसांचा वर्षाव केला आणि या पर्वामध्ये देखील त्यांचा फेवरेट संघ गजानन संघर्ष केसी या टीमला ते सातत्याने बक्षीस रूपाने मोटिवेट करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात या ठिकाणी खूप सारे प्रेक्षक गजानन संघर्ष केसी संघाचे पाठी राखण्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्याच वेळेला विशालने देखील पलटवार करायला सुरुवात केली। एका गुणाची कमाई केली, माघारी परतला आणि त्यानंतर आविष्कार ज्यांनी या मॅच मध्ये सातत्याने दर्जेदार खेळ सादर केला, प्रेक्षकांची मनं जिंकली, त्याच्यावरती प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसांचा वर्षाव देखील केलाय। तर तोच आविष्कार साळवी राईट ट्रॅक वरती असेल। सुरुवात मात्र डाव्या कोपऱ्यातनं केली, त्या ठिकाणी आपण एक उदयमुख असा डिफेंडर पाहतोय, तर राईट कॉर्नर जर्सी नंबर 9 हा देखील एक सर्वोत्तम असा क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय। साठी सामना जिंकणं फार गरजेचं असेल। मेगा फिनालेची लढत या सुवर्ण ट्रॉफी श्री गोसावी ग्रामस्थ मंडळ भाट यांच्या वतीनं दिनांक 7 मे 2024 रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा। पूजेनिमित्त खास कार्यक्रम रात्रोडीक 10 वाजता कै लक्ष्मीबाई पाटेकर रंगमंच आदगाव भाट येथे स्वर झंकार ऑर्केस्ट्रा स्वर झंकार गोसावी ग्रामस्थ मंडळ भाट येथे दिनांक 7 मे 2024 रोजी कै लक्ष्मीबाई पाटेकर रंगमंच येथे ऑर्केस्ट्रा स्वर झंकार। दरम्यान या ठिकाणी हा प्रोफेशनल आवाज आपण ऐकत होता तुषार खोत यांचा।
दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. ज्या ठिकाणी रोखलंय चढाईपटूला डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केशी या टीमने बक्षिसांचा वर्षाव मात्र सातत्याने इथे सुरू असणार आहेत, काही शंकाच नाहीये. कारण एक चढाईपटू एका चढाईमध्ये तब्बल 10 गुणांची कमाई करू शकतो. परंतु आजचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने नोंदवलेला नाहीये. परंतु आज अभिमान वाटतोय सांगायला, परवा दाभोळमध्ये जी दाभोळ प्रीमियर लीग संपन्न झाली, त्या दाभोळ प्रीमियर लीग मध्ये ईशांत कळे नावाचा जो खेळाडू होता त्याने एका चढाईमध्ये दापोली तालुक्यामधला विक्रम निर्माण केला. एका चढाईमध्ये तब्बल 9 गुणांची कमाई केली. पहिल्यांदा 6 खेळाडू, त्याचबरोबर बोनस पॉइंट, ऑल आउटचे 2 पॉइंट, अशा पद्धतीने एकंदरीत 9 गुणांची कमाई करत दापोली मध्ये एक विक्रम प्रस्थापित केला दाभोळ प्रीमियर लीग मध्ये ईशांत कळे या खेळाडूने. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मधली देखील ती स्पर्धा, या स्पर्धेचे आमचे विशालजी सुर्वे सर पंचांच्या भूमिकेमध्ये देखील होते. आणि ती स्पर्धा जर तुम्ही पाहिलेली असेल तर 51,000 रुपयाचं बक्षीस देखील पटकावलेलं होतं. रितेश चिमण यांच्याकडून पिंट्या आंबेकर यांनी जर चढाई केली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. रितेश चिमण यांच्याकडून चढाई केली तर पिंट्या आंबेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. अगस्त्य चिमण यांच्याकडून सिद्धेश गौरत यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सो या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. ज्या ठिकाणी आर्यन आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा परंतु प्रचंड स्ट्रगल केलाय, थोडासा थकलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नक्कीच कॉन्फिडन्स या खेळाडूकडे देखील आहे. मधल्या पुढेचा डिफेंडर त्याला हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षित होतोय माघारी परतला जातोय. महेंद्र शशिकांत रेवाळे 501 रुपये, जाकीर सुलेमान बोरकर 200 रुपये. मंडळ या देणगीदारांचा मनपूर्वक आभार. कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है, भगवान तो सिर्फ लकीरें खींचता है, उसमें रंग हमें ही भरने पड़ते हैं. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो भावेश काफी समय के बाद रेड करते हैं. दोबारा हनुमान जंप लगाना चाहते थे लेकिन इस बार भी कामयाब नहीं, सीधा जाना पड़ेगा बैकलाइन के बाहर. अर्थात या ठिकाणी दबंग दिल्लीचं काशिलिंग अडकेला आपण पाहिलेलं होतं. हनुमान उडी मारण्यामध्ये लोकप्रिय होता आणि अगदी त्याच्या पावलावरती पाऊल टाकत आमचा भावेश देखील हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु इथे पुन्हा एकदा शानदार डिफेन्स, गजानन संघर्ष केशी और फायर डिफेंडिंग चॅम्पियन मिस्टर आर्यन बॅकलाइनच्या पाठीमागे मोठा धक्का. पुन्हा एकदा संकेत जाधव यांच्याकडून आविष्कार साळवी यांनी जर 1 पॉइंट मारला तर त्यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या पुढील चढाईमध्ये 1 गुण प्राप्त केला तर 50 रुपयाचं पारितोषिक संकेत जाधव यांच्याकडून. परिस्थिति थोड़ी सी डिफिकल्ट, वो कहते हैं ना कि पानी में गिरने से किसी की मौत नहीं होती, मौत तो तभी होती है जब आपको तैरना नहीं आता. परिस्थिति कभी समस्या नहीं बनती, समस्या तभी बनती है जब आपको परिस्थिति से निपटना नहीं आता. थोड़ी सी नाजुक परिस्थिति जरूर है लेकिन उसको दो हाथ करने की आवश्यकता है. दर्शकों के इस समय घर वापसी होती हुई, लेकिन यहाँ पर जाने की आवश्यकता नहीं, कहानी कभी भी बदल सकती है दोस्तों. फिलहाल यहाँ पर जर्सी नंबर 17 तैयार है मिस्टर सुजीत. हो लेकिन इस समय देखिए जो डिफेंडर्स आए थे उनको पूरी तरह से बीट किया. एक नहीं कुल मिलाकर 2 पॉइंट का इजाफा, यानी कि इस मुकाबले में और एक मल्टी पॉइंट रेड. 2 पॉइंट के साथ ही साथ जो फासला था उसको 2 से कम करते हुए मिस्टर सुजीत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या आपल्या दुचाकी रस्त्यावरती लावलेल्या आहेत त्या जरा बाजूला घ्यायच्या आहेत. समोरून मोठी गाडी आलेली आहे, दुचाकीवाल्यांनी आपल्या दुचाकी बाजूला घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्यवस्था केलेल्या गाडी लावण्याची त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. भावेश या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठीमागे, अर्थात लॉबी मध्ये तो गेला, कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता. भावेश थोडस नाराज आणि नाखुश असेल. आविष्कार साळीसाठी आरके ग्रुप यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान या ठिकाणी साहिल शिंदे यांच्याकडून भावेश साबळे यांनी 1 पॉइंट मारला तर
20 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आता त्या ठिकाणी 20 रुपये पण काही कमी नाहीये. 5 रुपयाचा छोटासा पेन, 5 रुपयाचा छोटासा पेन 5 करोडचा चेक लिहितो. आमच्या भावेशने कमवलेला 1 पॉइंट जो गजानन संघर्ष केशीला ग्रँड फिनाले जिंकून देऊ शकतो. अर्थात त्याच्यासाठी ते 20 रुपये फार मोठे असतील. सो दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा बॅटल्स रंगतदार होणार. जर्सी नंबर 15 आर्यन चढाई ट्रॅक वरती असेल. दरम्यान यावेळेला आज राज राठवडला मात्र संधी मिळाली नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मला अजून देखील गेल्या पर्वामध्ये ती करण्याची स्पर्धा आठवते. पलटवार केलाय. यावेळेला पलटवार करण्याच्या दिशेने बजर होतोय. फर्स्ट हाफचा खेळ संपला. ऐकूया गजानन संघर्ष केशी 18 पॉइंट, श्री खेमराज अर्ने संघ 8 पॉइंट वरती 8-18 10 गुणांची आघाडी. आपण पाहतोय नवानगर ग्रामस्थ मंडळ केशी यांच्या वतीने आयोजित केलेला हा 1 दिवसीय कबड्डीचा फेस्टिवल प्रक्षेपित होणार आहे आणि एम्स वर्ल्ड चे प्रोप्रायटर इम्रान गोलंदाज या ठिकाणी प्रक्षेपण करत आहेत. इम्रान गोलंदाज टीम्स वर्ल्ड सर. दरम्यान या ठिकाणी या सामन्याचं पुनर्प्रक्षेपण तुम्हाला नक्कीच YouTube वरती पाहायला मिळेल. आपण पाहतो 3 खेळाडूंचा डिफेन्स ज्या ठिकाणी आर्यन चढाई ट्रॅक वरती असेल. सुपर टॅकलची पोझिशन गजानन संघर्ष केशी संघासाठी पहिल्या हाफचा ज्यावेळेला खेळ संपला त्यावेळेला तब्बल 10 गुणांची भली मोठी आघाडी. आणि त्यानंतर पिंट्या आंबेकर जर्सी नंबर 11 केशीचा चमचमता सितारा चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. अनेक मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये ऍज अ सर्वोत्तम रेडर, ऍज अ सर्वोत्तम डिफेंडर हा मानाचा अवॉर्ड ज्या खेळाडूने अनेक वेळेला प्राप्त केला आहे असा केशीचा चमचमता सितारा पिंट्या आंबेकर ज्याने नुकतीच चढाईच कंप्लीट केली माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुनश्च एकदा मिस्टर आर्यन आपल्याला पाहायला मिळत आहेत. वय वर्ष 18. आज मात्र जाबाज खेळ सादर करावा लागेल. दरम्यान यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये खोलीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. सुरू झालेला प्रवास राईट कॉर्नरला पिंट्या आंबेकरच्या दिशेने मोमेंटमचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु अजून देखील अपयशी ठरतोय तो आर्यन. टिक सुरू झाली आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न आर्यन यांच्या माध्यमातून देखील पाहिला. माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा पिंट्या यांना आपण पाहतोय. पिंट्याने मात्र सुरुवात केली ती डाव्या कोपऱ्यातून ज्या ठिकाणी सुजित कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. सुजितच्या हाताखालून बोनस पॉइंट घेणं एवढं सोपं असणार नाहीये. लेकिन असंभव को असंभव बनाना, नामुमकिन को मुमकिन बनाना, अनहोनी को होनी में बदलना ये कई बार कर चुके ये कारनामा. थर्ड रेड डू आर डायरेक्ट. इस समय मिस्टर आर्यन तैयार होंगे. निशांत आंबेकर यांनी जर चढाई करून गुण प्राप्त केला तर तेजस शिंदे यांच्याकडून 20. साहिल शिंदे ऑलआउटच्या उंबरठ्यावर गजानन संघर्ष केशी. जर इथे ऋतिक बाद झाला थर्ड रेड डू आर डायरेक्ट तर मात्र गजानन संघर्ष केशी ऑल आउट होऊ शकतो. अर्थात या ठिकाणी तो मोठा चमत्कार ठरू शकेल श्री खेमराज अर्ने टीमसाठी. परंतु यावेळेला काय घडतंय सुजितने समोरून जाऊन ब्लॉक केलं. सपोर्ट मिळाला अन्य डिफेंडरचा आणि गजानन संघर्ष केशी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती एक मात्र खेळाडू शिल्लक आणि बघता बघता तो देखील ऑल बाद होतोय. याचा अर्थ गजानन संघर्ष केशी ऑल आउट झालाय. अर्थात त्या ठिकाणी गजानन संघर्ष केशी संघाला ऑल आउट करणं हे प्रत्येक टीमचं स्वप्न राहिलंय आणि ते स्वप्न मात्र खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात साकार करतोय तो खेमराज हरणे संघ. गुणफलक ऐकूया. हरणे संघ 12 गुणांवरती, माफ करा 13 गुणांवरती, तर केशी संघ 18 गुणांवरती, म्हणजे 5 गुणांची आघाडी असून देखील गजानन संघर्ष केशी या टीमकडे असेल. अर्थात शेवटच्या काही मिनिटांमध्ये श्री खेमराज अर्ने संघाने सामन्याला कलाटणी दिली. मी मगाशी देखील म्हटलं होतं की जे प्रेक्षक घर वापसी करतायत
अर्थात या ठिकाणी मॅच मध्ये काही घडू शकतं, एवढ्या लवकर घरी जाण्याची मात्र तुम्ही काही करू शकत नका. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस्टर आर्यन डाव्या कोपऱ्यामध्ये क्षितिजच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर राईट कॉर्नरला रोहनुके बराच वेळ जो की बॅकलाईनच्या पाठीमागे बसला आणि त्याचमुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की शेवटच्या काही मिनिटांमध्ये बॅकवर्डवरती गाडीचा संघर्ष केशी संघ. परंतु त्याचबरोबर आपण आविष्कारला पुन्हा एकदा पाहतोय, कर्णधार आहे आणि कॅप्टनची भूमिका जी आहे ती मात्र त्याला अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडणं फार गरजेचं असेल. निशांत आंबेकर यांनी जर चढाई केली तर तेजस शिंदे यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक आलंय. चढाई करायचे 1 गुण मिळवायचे. चला ठिकाणी बबलू चढाई करणं गरजेचं असेल. दरम्यान यावेळेला नेमकं काय घडतंय, आर्यन वरती अचूक निशाणा साधला, त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं. महत्वाचा काढू ऑफकोर्ट. जेवढा वेळ आर्यन बॅकलाईनच्या पाठीमागे असेल, पुनश्च एकदा गजानन संघर्ष राहुल उके यांच्याकडून आविष्कार साळवी याच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विशाल यावेळेला बॅकलाईनच्या पाठीमागे. सुरेख क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. विशाल सारखा जो अनुभवी असा चढाईपट्टू होता तो बॅकलाईनच्या पाठीमागे. 2 सर्वोत्तम चढाईपट्टू श्री खेमराज हरणे संघाचे ऑफकोर्ट. याचा अर्थ सुजित वरती आता फार मोठी जबाबदारी असेल. परंतु ह्या वेळेला मात्र लॉबीचा आधार बीड लाईन क्रॉस. आविष्कार साळवी नावाचं वादळ मैदानावरती घुंगावतंय. एक वेळ वाटलं की डिफेंडर्स लॉबीच्या बाहेर डॅश करत चढाईपट्टूला, परंतु आविष्कार साळवीकडे जबरदस्त पोटेन्शियल होतं. गुणवत्तेचा वापर केला, लॉबीचा आधार घेत सक्सेसफुली मिडलाईन क्रॉस केली आणि मिडलाईन क्रॉस करत असताना 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले. एक मात्र चढाईपट्टू आपल्याला सुजित कांबळे यांच्या रूपाने मैदानामध्ये पाहायला भेटतोय. दरम्यान यावेळेला बोनस पॉईंट घेतला अनुप कुमार. ज्यावेळेला आपल्याला प्रो कबड्डीमध्ये सीझन 1 मध्ये यू मुंबाचं नेतृत्व करताना पाहायला मिळाले, त्यावेळेला सातत्यानं बोनस पॉईंट प्राप्त करायचे. दरम्यान यावेळेला रोहन उकेला रोखलाय. मजबूत अँकल होल्ड सपोर्ट मिळाला जर्सी नंबर 16चा. आणि आर्यन जो बराच वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे होता त्याला रिवायवल केलं. 2 गुणांची कमाई श्री खेमराज हरणे टीमच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर गुणफलक जर पाहिला, हरणे संघ 16 गुणांवरती तर 22 गुणांवरती संघर्ष केशी. नितेश चिखले यांच्याकडून आविष्कार साळवी याच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. 2 गुण प्राप्त केल्याबद्दल नितेश यांच्याकडून आविष्कारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक. आविष्कार साळवी यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज संजयजी भाटकर यांच्याकडून पुन्हा एकदा आले. आविष्कार साळवीने आज पैसा वसूल केलाय. यावेळेला लॉबीच्या बाहेर डॅश. पुनश्च एकदा या ठिकाणी एक चुकीचा परिचय दिलाय. पकड केली तर कुणाल माळवी यांच्याकडून 20 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. उत्कृष्ट पकड जर केली तर ऋतिक शिंदे. संघर्ष करना पड़ेगा यहाँ पर. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़े हाथोड़ी की चोट, वो पत्थर भी भगवान नहीं बनता. अगर यहाँ पर पत्थर को भी भगवान बनना है तो पहले हाथोड़ी के घाव सहने पड़ते हैं. हम इंसान है, हमें भी कामयाब होना है तो यकीनन वो संघर्ष दिखलाने की आवश्यकता होगी. फिलहाल यहाँ पर ऋतिक रेड करते हुए छोटे कद के खिलाड़ी. एक सफल रेड, हालांकि पॉइंट ना मिला हो लेकिन सफलता के साथ वो अपने कोर्ट में वापस जाते हुए जवाबी आक्रमण करने के लिए मिस्टर आर्यन तैयार है. भावेश साबळे यांनी जर चढाई केली आणि गुण प्राप्त केला तर त्याच्यासाठी साहिल शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा 20 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फिलहाल यहाँ पर अपनी जो जीत की जो उम्मीद है उसके ऊपर कंसंट्रेशन करने की आवश्यकता. वो कहते हैं ना कि भगवान का दिया कभी अल्प नहीं होता, बीच में टूटे वो संकल्प नहीं होता. हार को अपने लक्ष्य से दूर ही रखना, क्योंकि वो जीत का कोई विकल्प नहीं होता. अगर मुकाबला जीतना है तो संघर्ष. थर्ड रेड होगी, यानी कि डू और डा रेड. इसके पहले लगातार 2 रेड एम्प्टी रही थी, जिसके कारण ये जो रेड होगी वो डू और डा रेड होगी, जहां पर रेडर को हर हाल में पॉइंट लेने की आवश्यकता.
और डू और डाई स्पेशल इस समय मिस्टर आर्यन तैयार है। 4 खिलाड़ियों का डिफेंस होगा। आमतौर पर 4 खिलाड़ियों के डिफेंस पे टच पॉइंट लेना इतना आसान नहीं होता, लेकिन इस समय रोका है डिफेंडर्स ने आकर पूरी तरह से दबोच दिया था रेडर को। रेडर के पास यहाँ पर मिडलाइन को क्रॉस करने का कोई भी चारा नहीं था। 23 पॉइंट पर गजानन संघर्ष केशी, तो 18 पॉइंट पर श्री खेमराज हरने की टीम, यानी कि फासला अभी भी तकरीबन वो 5 पॉइंट है। मुकाबला आखिरी 5 मिनट में दाखिल हो चुका है। चलेंगे यहाँ पर सीधा मैदान पर, जहां पर मिस्टर रोनू के रेड करते हुए थोड़ा सा समय जरूर लिया था। आज जो युवा रेडर है उनको आजमाने का प्रयास किया और इसी के साथ 4 खिलाड़ियों के डिफेंस में यहाँ पर देखिए फिर एक मरतबा जबरदस्त डिफेंस। हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ। इतने आसानी के साथ हम बैकवर्ड पर नहीं जाएंगे, ये बताने का प्रयास करते हुए श्री खेमराज हरने की टीम पॉइंट टेबल पर लगातार ट्वीट। 19 पॉइंट पर श्री खेमराज हरने की टीम, 23 पॉइंट पर गजानन संघर्ष केसी, यानी कि फासला 4 पॉइंट का है। अगर यहाँ पर एकाधी सुपर रेड होती है तो शायद मुकाबला दोबारा हरने टीम की तरफ वापस आ सकता है, लेकिन इसके लिए आपको रिस्क लेने की आवश्यकता। जो इश्क करेगा वो कामयाब होगा या नहीं होगा मालूम नहीं, लेकिन जो रिस्क लेगा वो यकीनन कामयाब हो सकता है। मुकाबला खत्म होने के लिए आखिरी 4 मिनट शेष है। क्या यहाँ पर पिंटा अंबेकर पूरी तरह से डिफेंसिव खेल का परिचय देंगे? यस, अनुशासन के साथ यहाँ पर रेड करते हुए। कबड्डी का मंच है दोस्तों, मुकाबला वही जीतता है जो तन और मन का संतुलन बरकरार रखता है, हारता वही है जो ये संतुलन खो देता है। फिलहाल यहाँ पर पूरे के पूरे 30 सेकंड के समय को इस्तेमाल किया, वापस गए और जवाबी आक्रमण करने के लिए मिस्टर विशाल तैयार है। 4 पॉइंट दूर है बराबरी करने के लिए। अगर 4 पॉइंट की रेड हो जाएगी तो मतलब वापसी कर सकती है दोस्तों खेमराज हरने की टीम। विशाल इस समय मोमेंटम का इस्तेमाल करते हुए फुटवर्क का शानदार इस्तेमाल देखने को मिलता है उनके खेल में। गजब की एक साथ गजब का हुनर दिखलाने की आवश्यकता है। रेड करते फिर एक मर्तबा शायद पिंटा तैयार है। रेड करने के लिए यहाँ पर पिंटा तैयार थे। पिछली रेड भी उन्होंने अनुशासन के साथ की थी, कोई जल्दबाजी नहीं दिखलाई थी। शायद यहाँ पर ब्लॉक लाइन को पहले से ही क्रॉस किया, अपने रेड को वैलिड किया। आखिरी 3 मिनट का खेल शेष है। अब रिस्क लेने की आवश्यकता होगी हारने टीम को, क्योंकि फासला ज्यादा है नहीं। अगर एकाधी सुपर रेड हो जाती है तो शायद वो खेमराज हरने की टीम दोबारा वापस आ सकती है। 23 पॉइंट पर गजानन संघर्ष केशी, 19 पॉइंट पर खेमराज हरने की टीम। फासला 4 पॉइंट का है। थर्ड रेड होगी, यानी कि डू और डाई रेड। या तो पॉइंट मिलेगा हरने टीम को या तो पॉइंट मिलेगा केसी टीम को। दोनों में से किसी ना किसी एक टीम के खाते में पॉइंट जरूर होगा दोस्तों। विशाल इस समय फुटवर्क का बेमिसाल इस्तेमाल करते हुए इस समय देखा जाए तो शुरुआत की थी राइट कॉर्नर से, जहां पर पिंटा थे लेफ्ट कॉर्नर पर जाते हुए, जहां पर सिद्धेश मजबूती के साथ डबल किया था। रेडर के पास टच से बस होने का कोई भी जवाब नहीं था। अंत में जाकर सिंगल पॉइंट का इजाफा गजानन संघर्ष केसी के खाते में, और जो फासला था वो शायद अब 5 पर पहुंच चुका है। मुकाबला खत्म होने के लिए महज अभी भी 2 मिनट बाकी है और भावेश इस समय रेड करते हुए। भावेश ने इसके पहले मुकाबले में ढेर सारा मनोरंजन किया था, दर्शकों को खुश किया था। इस मुकाबले में वो ज्यादा रेड करने का मौका मिस्टर भावेश को मिला नहीं। ढेर सारी पारितोषिकों का वर्षा हुआ था मिस्टर भावेश के ऊपर, लेकिन इस बार भावेश को दोबारा रोका है। इस बार उन्होंने जंप लगाने का एफर्ट पेश नहीं किया था। मोमेंटम का इस्तेमाल करके तेजी को पानी है तो हर हाल में यहाँ पर संघर्ष करने की आवश्यकता होगी। फिलहाल यहाँ पर आखिरी कुछ मिनट बचे हैं और फिर एक मरता हम सुजीत को देख रहे जो की रेड करते हुए 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सरते शेवटी शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी असताना सुजीत चढाई ट्रॅक वरती 4 खेळाडूंचा डिफेन्स। जर इथून पुढच्या मिनिटांमध्ये गजानन संघर्ष केशी संघ ऑल आउट झाला तर आणि तरच खेमराज हरणे संघ चॅम्पियन ठरू शकेल, परंतु केशीच्याच भूमीमध्ये शेवटचा 1 मिनिट बाकी असताना केशी संघाला पराजित करणं
थोडस अवघड ठरू शकेल त्या खेमराज हरणे संघाला, परंतु आज हरणे संघाचा नैतिक विजय याच्यामध्ये आहे की त्यांनी केसी संघाला ऑल आउट केलंय. अर्थात या ठिकाणी तुम्ही जर ऑल आउट एकदा केले तर दुसऱ्यांदा देखील करू शकता. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते थे, पहली सफलता के बाद इंसान अगर वो मेहनत करना छोड़ देता है तो शायद लोग ये कहने से नहीं भूलेंगे कि पहली सफलता मात्र एक तुक्का थी. अमित सुर्वे मिनिटामध्ये टाइम आउट मिळणार नाहीये, त्याच्यामुळे आता दोन्ही संघ मात्र इथे शेवटपर्यंत मैदानामध्ये सातत्यपूर्ण खेळ सादर करताना पाहायला मिळतील. अजून देखील जर आघाडी पाहिली तर 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते. सुजित लारीस घ्यावी लागेल, परंतु पुन्हा दिशेने आक्रमण और सिद्धेश ने बता दिया मेरा हाथ नहीं फांसी का फंदा है. एक बार अगर गिरफ्त में आएगा तो सीधा बैकलाइन के बाहर जाना पड़ेगा. सिद्धेश खरं तर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. सुरुवातीच्या मॅच मध्ये जबरदस्त चढाई, त्यानंतर शानदार डिफेन्स. दिलीप पारदुले, महेश लोखंडे, तसेच काका श्रीवर्धनकर, विद्या विजय साबळे, अमित सुर्वे, प्रकाश शिगवण, अक्षित चिमण विजेता संघ ठरतोय गजानन संघर्ष केसी. या मान्यवरांनी मंचावरती थांबायचं आहे. हार्दिक अभिनंदन.